नमस्कार विद्यार्थी मित्र, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाची ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपलं स्वागत आहे. मित्र, आज आपण ॲडव्हर्ब, त्याचे काइंड्स, क्लासिफिकेशन आणि फॉर्मेशन हे आपण बघूया बेटा. म्हणजे क्रियाविशेषण, त्याचे प्रकार, ते क्लासिफिकेशन काय असतंय आणि ते कसे तयार होतात आपण हे बघूया बेटा. मित्र, ज्यांनी हे व्हिडिओ पहिली वेळेस पाहत असतील, अगोदर आपण पार्ट्स ऑफ स्पीच हे घेतलेली आहे बेटा. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये ॲडव्हर्ब डिटेल मध्ये आपण शिकलेले होतो. त्यांनी म्हणजे जे पहिली वेळेस पाहत आहेत, कृपया त्यांनी प्लेलिस्ट मध्ये जाऊन हे पार्ट्स ऑफ स्पीच व्हिडिओ पाहणे, तिथेही अजून तुम्हाला चांगलं समजेल. वेल, पाहूया बेटा ॲडव्हर्ब्सचे प्रकार काय. तत्पूर्वी त्याच्या व्याख्या बघू बेटा. An adverb is a word that describes a verb, an adjective and another adverb. मराठीत सांगतो बेटा, ऐका व्याख्या. म्हणजे क्रियाविशेषण म्हणजे एका क्रियापदाला, विशेषणाला आणि क्रियाविशेषणाला या तिन्ही शब्दांना वर्णन करणारे जे शब्द असतो त्याला क्रियाविशेषणच म्हणतो बेटा. लिहून घ्या इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये पण. एक्झाम्पल्स पाहू बेटा. हे जे डेफिनेशन आहे, या डेफिनेशन साठी एक्झाम्पल्स बघूया. ग्रँडपा वॉक्स स्लोली. इथं डेफिनेशन मध्ये क्रियापदाला वर्णन करते म्हटलं ना बेटा. इथं ग्रँडपा वॉक्स, वॉक्स हे क्रियापद आहे बेटा आणि स्लोली ॲडव्हर्ब आहे. हे स्लोली म्हणजे ग्रँडपा चालतात. कसे चालतात? हळू चालतात. हळू चालतात. हे जे हळू शब्द जे आहे हे क्रियाविशेषण आहे. हे क्रियाविशेषण वॉक्स या क्रियापदाला वर्णन करतोय किंवा क्वालिफाय करतो. त्या क्रियाबद्दल सांगतोय. हळू चालतात. कसे चालतात? हळू नाही. आणि दुसरं एक्झाम्पल बघूया बेटा. ग्रँडपा वॉक्स व्हेरी स्लोली. इथं पहा बेटा, हे वॉक्स चालणे क्रियापद आहे, व्हेरी आहे आणि स्लोली आहे. अगोदर आपण स्लोली घेतलं बेटा, हळू चालतात म्हटलं. आणि या वाक्यात काय दिलं माहितीये? व्हेरी स्लोली. इथं व्हेरी आणि स्लोली दोन्ही ॲडव्हर्ब्स आहेत बेटा. आणि हे जे व्हेरी जे ॲडव्हर्ब आहे, जे क्रियाविशेषण आहे, हे स्लोलीला वर्णन करतो बेटा. काय करतो? स्लोली, हळू चालतात. कसे? खूप हळू चालतात. व्हेरी स्लोली म्हणजे खूप हळू. हळू तर चालतातच, परंतु खूप हळू चालतात. हे व्हेरी ॲडव्हर्ब स्लोलीला वर्णन करतोय बेटा सेकंड वाक्यामध्ये. आणि तिसरं वाक्य बघूया. ग्रँडपा इज व्हेरी वीक. वीक म्हणजे काय? इथं वीक म्हणजे कमजोर, ते ॲडजेक्टिव्ह आहे. आणि हे जे ॲडजेक्टिव्ह आहे वीक, याला व्हेरी हे जे ॲडव्हर्ब आहे हे वर्णन करतो बेटा. ग्रँडपा इज व्हेरी वीक म्हणजे आजोबा खूप कमजोर आहेत. आजोबा कमजोर आहेत, ठीक आहे. आणि कमजोर ह्या शब्दाला खूप हे शब्द वर्णन करतोय, म्हणजे विशेषणाला हे क्रियाविशेषण वर्णन करतो बेटा. हे ह्या जे डेफिनेशन आहे ह्याचे एक्झाम्पल्स आहेत बेटा. आणि काइंड्स बघूया आता. ॲडव्हर्बचे प्रकार कसे आहेत, कोणते आहेत. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ठिकाण. प्लेस म्हणजे ठिकाण किंवा स्थळ, स्थळ दर्शवणारा क्रियाविशेषण. तसेच ॲडव्हर्ब ऑफ टाइम, वेळ दर्शवणारा क्रियाविशेषण. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, मॅनर म्हणजे बेटा रीत, ज्याला आपण म्हणतो कसे, त्याला ॲडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणतोय. नेक्स्ट ॲडव्हर्ब ऑफ रिझन म्हणजे कारण, कारण दर्शवणारा क्रियाविशेषण. नेक्स्ट पाचवा ॲडव्हर्ब ऑफ डिग्री किंवा क्वांटिटी, परिमाण, किती, कसे, हे डिग्री दर्शवतो बेटा. आणि ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार, म्हणजे किती वेळेस असं म्हणतो आपण, हा फ्रिक्वेन्सी दर्शवतो बेटा. नेक्स्ट ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन, अफर्मेशन म्हणजे होकार सांगणे, हो म्हणणे. आणि तसेच आठवा ॲडव्हर्ब ऑफ नेगेशन, नेगेशन म्हणजे निगेटिव्ह, नाही असं म्हणतो बेटा. हे निगेटिव्ह दर्शवणारा ॲडव्हर्ब. हे अशा प्रकारे हे ॲडव्हर्ब्स आहेत. आणि आता आपण एक एक ॲडव्हर्ब बद्दल डिटेल मध्ये घेऊया बेटा. मग त्याचे वाक्यात कसे उपयोग पडतोय, त्याचे उपयोग कसे असतात. पहिला ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, हा ठिकाण दर्शवणारा. शी लिव्स हिअर. हे पहा बेटा, इथं या वाक्यामध्ये हिअर हे जे आहे हे हिअर ॲडव्हर्ब आहे बेटा. हिअर म्हणजे ती इथेच राहते, ती राहते. कुठं राहते? इथं. जे इथं जे आहे बेटा हे ॲडव्हर्ब आहे. इथं म्हणजे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. इथं, हिअर, देअर, अशा प्रकारे बेटा. नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल. प्लीज कम इन. इन, इथं इन ॲडव्हर्ब आहे बेटा. कम वर्ब आहे, इन
ॲडव्हर्ब आहे बेटा. हिअर, इन हे प्लेस दर्शवणारे, ठिकाण दर्शवणारे ॲडव्हर्ब्स आहेत बेटा. तर दुसरा बघूया बेटा, ॲडव्हर्ब ऑफ टाइम, वेळ दर्शवणारे क्रियाविशेषण. म्हणजे हे वेळ दर्शवतात बेटा. बघू याच्यात काय. आय हॅव नेव्हर सीन हिम बिफोर. बिफोर ॲडव्हर्ब आहे बेटा. मी त्यांना अगोदर कधीही पाहिलेलं नाहीये. आय हॅव नेव्हर सीन हिम बिफोर म्हणजे अगोदर कधीच पाहिलेलं नाहीये. हे जे बिफोर आहे बेटा हे ॲडव्हर्ब आहे सेंटेन्स मध्ये. आणि दुसरं एक्झाम्पल बघूया. आय विल गो टू भोकर टुमॉरो. इथं टुमॉरो ॲडव्हर्ब आहे बेटा. मी उद्या भोकरला जाणार. हे टुमॉरो जे आहे हे टुमॉरो ॲडव्हर्ब आहे बेटा. आणि तिसरा बघूया, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. इथं पाहिलं बेटा, मॅनर म्हणजे कसे. एक्झाम्पल अजून स्पष्ट होईल आपल्याला. सोल्जर्स फॉट ब्रेवली. हे बेटा ब्रेवली हे जे ॲडव्हर्ब आहे बेटा, सैनिकांनी धाडसीने युद्ध केले. हे बेटा ह्याचा अर्थ होतो ब्रेवली, हा ॲडव्हर्ब आहे बेटा. सेकंड एक्झाम्पल, द चाइल्ड क्राईड लाऊडली. जोरात रडलं. हे जोरात, ब्रेवली हे बेटा ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. कसे हे असा अर्थ निघतो बेटा याच्यामधून. आणि नेक्स्ट ॲडव्हर्ब ऑफ रिझन. चौथा बेटा, चौथा आहे ॲडव्हर्ब ऑफ रिझन. ह्याच्यात रिझन म्हणजे कारण. बघूया, दी आर्मी देअरफॉर किल्ड द टेररिस्ट. इथं देअरफॉर ॲडव्हर्ब आहे बेटा. इथं म्हणून सैनिकांनी आतंकवाद्याला मारले. हे म्हणून जे देअरफॉर आहे बेटा हे इथं ॲडव्हर्ब आहे. नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल बघूया. हेन्स ही इज अनेबल टू अटेंड द मीटिंग. हेन्स म्हणजे म्हणून. त्यांनी त्या मीटिंगला अटेंड म्हणजे त्यांनी त्या मीटिंगला हजर होऊ शकत नाही. म्हणून इथं हेन्स हे बेटा रिझन, कारण हे ॲडव्हर्ब आहे बेटा. नेक्स्ट पाचवा बघूया बेटा, ॲडव्हर्ब ऑफ डिग्री किंवा क्वांटिटी. म्हणजे परिमाण आता सांगितलंय, डिग्री किंवा क्वांटिटी. किती डिग्री, किती परिमाण, किती क्वांटिटी हे बघूया बेटा याच्यामध्ये. एक्झाम्पल पहा. वी आर फुल्ली प्रिपेअर्ड टू फेस एनी डिझास्टर. एनी डिझास्टर म्हणजे संकट. हे जे कुठलाही संकट आलं तर आम्ही त्याला तोंड द्यायला फुल्ली प्रिपेअर्ड, परिपूर्ण. इथं फुल्ली जे आहे बेटा ॲडव्हर्ब आहे. फुल्ली प्रिपेअर्ड म्हणजे पूर्णपणे तयार आहोत आम्ही. कोणताही संकट आला तरी त्याला तोंड द्यायला आम्ही परिपूर्ण, संपूर्ण आम्ही तयारी केलेले आहेत. पूर्ण तयारी झाले आमचे. फुल्ली याचा अर्थ होतो बेटा. नेक्स्ट दुसरा, ही इज फिट एनफ टू डू हिज वर्क. म्हणजे ह्याच्यात फिट एनफ म्हणजे तो तंदुरुस्त आहे त्याचं काम करायला. इथं एनफ आहे. हा एनफ जे आहे बेटा हे एनफ ॲडव्हर्ब आहे बेटा. सहावा बेटा, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. वारंवार म्हणतो ना आपण, म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे नेहमी, वारंवार, किती वेळेस असे. त्याचं हे ॲडव्हर्ब बघूया बेटा. एक्झाम्पल पहा. आय हॅव नेव्हर सीन हर. आय हॅव नेव्हर सीन हर. नेव्हर मध्ये कधीच नाहीये. इथं नेव्हर ॲडव्हर्ब आहे बेटा. नेव्हर म्हणजे कधीच नाहीये, हे ॲडव्हर्ब आहे. आय हॅव नेव्हर सीन हर. फ्रिक्वेन्सी, नेव्हर म्हणजे कधीच नाहीये, कधी कधी, समटाइम्स असं म्हणतो ना बेटा. कधी कधी, कधीच नाहीये. म्हणजे आठवडा एक वेळेस, दररोज असं म्हणतो ना. दे आर कॉल्ड ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. सेकंड एक्झाम्पल पहा बेटा, लिहून घ्या पण. ही गोज देअर डेली. ही गोज देअर डेली. तो तिथे दररोज जातो. डेली इथं ॲडव्हर्ब आहे बेटा. इथं ॲडव्हर्ब काय, इथं डेली, दररोज, 2 दिवसाला एक वेळेस, असे हे जे ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी असतात बेटा. वेल, नेक्स्ट सातवा बघूया, ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे होकार देणे, हो म्हणणे, दृढीकरण करणे. सो बघूया बेटा इथं एक्झाम्पल काय म्हणतो. एक्झाम्पल नंबर 1, आय सर्टनली अटेंड द मीटिंग. आय सर्टनली अटेंड द मीटिंग. मी त्या मीटिंगला नक्कीच मी जाणार, हजर राहणार. असे इथं सर्टनली जे आहे बेटा हे सर्टनली ॲडव्हर्ब आहे बेटा. सर्टनली ॲडव्हर्ब आहे. दिस इज अफर्मेशन. सेकंड एक्झाम्पल, शुअरली शी विल पास. इथं शुअरली आहे बेटा. शी विल पास, ते नक्कीच पास होत आहे. नक्की हे ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन. नक्की, निश्चितपणे, असे हे जे अफर्मेशनचे ॲडव्हर्ब्स आहेत बेटा. आठवा बघूया आता, ॲडव्हर्ब ऑफ नेगेशन. नेगेशन मीन्स नेगेटिव्ह. नाही म्हणतो ना बेटा आपण नेगेटिव्हचा. दे विल नॉट नो अबाउट इट. हे
ॲडवर्ब ऑफ नेगेशन मध्ये, नेगेटिव्ह मध्ये दे विल नॉट, हे जे नॉट शब्द आहे हे ॲडवर्ब दर्शवतो बेटा, ॲडवर्ब ऑफ नेगेटिव्ह दर्शवतो. नेक्स्ट दुसरं एक्झाम्पल, ही विल नॉट पनिश द बॉय. विल नॉट, नॉट पनिश, हे जे नॉट आहे बेटा दिस इज ॲडवर्ब ऑफ नेगेशन ऑर नेगेटिव्ह. सो अशा प्रकारे हे प्रकार आहेत बेटा, ॲडवर्बचे प्रकार आहेत. आणि आता क्लासिफिकेशन, वर्गीकरण बघूया. मग सिम्पल ॲडवर्ब्स, हे सिम्पल ॲडवर्ब्स म्हणजे बेटा साधे ॲडवर्ब्स आहेत. काय करतात ते, ॲक्ट ॲज ॲडवर्ब्स. सिम्पल ॲडवर्ब्स क्रियाविशेषणाचे काम करतात. फॉर एक्झाम्पल पहा, ही रीड्स वेल बेटा, हे वेल ॲडवर्ब आहे, रीड्स वर्ब आहे. ही रीड्स वेल, तो चांगला वाचतोय. हे जे चांगलं आहे हे ॲडवर्ब आहे बेटा, सिम्पल ॲडवर्ब आहे. शी रन्स फास्ट, हे जे फास्ट आहे हे फास्ट ॲडवर्ब आहे बेटा, रन्स वर्ब आहे. म्हणजे ती कशा पळते, वेगाने पळते, फास्ट. सो दिस इज द ॲडवर्ब, सिम्पल ॲडवर्ब आहे. नेक्स्ट दुसरा बघूया बेटा, इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब्स. इंट्रॅगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक क्रियाविशेषण. ते काय करतात मग, आस्क क्वेश्चन्स. इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब्स आस्क क्वेश्चन्स, ते प्रश्न विचारतात बेटा. बघूया, वेन डिड यू कम, एक्झाम्पलमध्ये वेन डिड यू कम, वेन हे जे शब्द आहे बेटा हे दिस इज इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब. तसेच वेअर डज ही गो, हे जे वेअर आहे हे इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब आहे बेटा, प्रश्नार्थक क्रियाविशेषण. अशा प्रकारे सिम्पल ॲडवर्ब्स, इंट्रॅगेटिव्ह ॲडवर्ब्स. आणि तिसरा बघूया बेटा, कंजंक्टिव्ह ॲडवर्ब्स. कंजंक्शन आपल्याला माहिती आहे बेटा, कंजंक्शन म्हटलं की दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडतोय. इथं पण कंजंक्टिव्ह ॲडवर्ब्स काय करतात बघूया बेटा, कनेक्ट ॲक्शन मॉडिफाईंग वर्ड्स. कनेक्ट ॲक्शन मॉडिफाईंग वर्ड्स, जे वर्ड्स, जे शब्द ॲक्शन करतात, ॲक्शन दर्शवतात, त्यांना कनेक्ट करतो, त्यांना जोडतोय बेटा. एक्झाम्पल पहा, स्पष्ट होईल. आय डोंट नो वेन ही कम्स, इथं बेटा डोंट नो एक ॲक्शन आहे, ही कम्स दुसरं ॲक्शन आहे बेटा. आय डोंट नो एक ॲक्शन, ही कम्स दुसरं ॲक्शन. सो हे जे दोन ॲक्शन आहेत, या दोन ॲक्शन्सना, या दोन कार्यांना हे जे वेन हा शब्द जोडतो बेटा, हा दिस वेन इज कंजंक्टिव्ह ॲडवर्ब. वेन इथं काय काम करतोय, कंजंक्टिव्ह ॲडवर्बचं काम करतो बेटा. अशा प्रकारे हे क्लासिफिकेशन आहे बेटा. नेक्स्ट फॉर्मेशन बघूया बेटा. मग ॲडवर्ब्स कसे तयार होतात, हे सोपे आहेत बेटा, अगदी काही अवघड नाही आहे. बघूया तरी. हे पहिला, बाय ॲडिंग एल वाय टू ॲडजेक्टिव्ह. एखादी विशेषण असेल, त्या विशेषणाच्या शेवटी एल वाय जोडलं तर ते ॲडवर्ब, क्रिया विशेषण होतो बेटा. एक्झाम्पल पहा, स्पष्ट आहे. काइंड, काइंडली, हे काइंड विशेषण आहे बेटा, एल वाय जोडलं काइंडली ॲडवर्ब झाला. क्लिअर विशेषण आहे बेटा, क्लिअरली ॲडवर्ब झालेलं आहे. तसेच हार्ड, हार्डली. नेक्स्ट, ई शुड बी चेंज्ड टू वाय इन ॲडजेक्टिव्स एंडिंग विथ एल ई. काही विशेषण एल ई या अक्षराने अंत होतात बेटा, तर जेव्हा ते एल ईनं अंत होतोय, त्या शब्दातलं जे शेवटी ई असतोय त्या ईला वाय करायचं बेटा, ते ॲडवर्ब होतोय. पहा एक्झाम्पल अजून तुम्हाला समजेल. सिंगल, सिंगली, इथं ईला इथं वाय केलं बेटा, सिंगल, सिंगली, डबल, डबली. अशा प्रकारे हे जे एल ईनं जे अंत होतात त्याला वाय जोडलं तर ते ॲडवर्ब होतो बेटा. ॲडजेक्टिव्ह काय होतो, ॲडवर्ब होतोय. आणि तिसरा, वाय शुड बी चेंज्ड इन टू आय अँड ॲडेड एल वाय टू ॲडजेक्टिव्स एंडिंग विथ वाय. जे विशेषण वायनं अंत होतात तेव्हा त्या वायला आय करायचं आणि नंतर एल वाय जोडायचं, तर ते ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब होतो बेटा. पहा आता एक्झाम्पलमध्ये अजून तुम्हाला समजेल. रेडी, वाय आहे बेटा येतं शेवटी, मग काय केलं याला, हे वायला आय केलं, पुन्हा एल वाय जोडलं, रेडी, रेडीली, हेवी, हेवीली. अशा प्रकारे हे जे लिहून घ्या बेटा, हे म्हणजे ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब होतो बेटा. आणि चौथा बघूया, फ्रॉम नाउन्स. काही ॲडवर्ब्स, काही क्रियाविशेषण नाउन्सपासून तयार होतात बेटा. बघू, मीन टाईम, मीन वाईल, समटाईम्स, अदरवाईज, दीज आर द ॲडवर्ब्स फॉर्म्ड फ्रॉम नाउन्स. नामापासून हे तयार झालेले आहेत बेटा. नेक्स्ट, शेवटचा पाचवा, सम ॲडवर्ब्स आर कॉम्पाउंड्स ऑफ ए प्रिपोजिशन अँड अन ॲडजेक्टिव्ह.
काही ॲडव्हर्ब्स, काही क्रियाविशेषण हे कंपाऊंड असतो बेटा. कशाचे? प्रिपोजिशनचे आणि विशेषणाचे. प्रिपोजिशन आणि ॲडजेक्टिव्हचे कंपाऊंड्स असतात बेटा. कंपाऊंड वर्ड्स असतात. बघा एक्झाम्पल्समध्ये अजून समजेल तुम्हाला. अलाउड, लाऊड, अलाउड बेटा. हे लाऊड, हे अलाउड हे ॲडव्हर्ब आहे. अलॉंग ॲडव्हर्ब, अराउंड ॲडव्हर्ब, बिलो, लोचं बिलो ॲडव्हर्ब. हे अशा प्रकारे प्रिपोजिशन किंवा ॲडजेक्टिव्ह ना कंपाऊंड्स म्हणजे ते जोडलेले असतात बेटा. अशा प्रकारे हे जे ॲडव्हर्ब त्यांचे काइंड, क्लासिफिकेशन आणि फॉर्मेशन झालेलं आहे बेटा. या धड्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि मी तुमच्या डाऊट्सना मी उत्तर देईन बेटा. वेल, इथं आपण या क्लासनं थांबूया बेटा. नेक्स्ट पुढच्या क्लासमध्ये अजून एक टॉपिक ना आपण पुन्हा भेटूया बेटा. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.